विश्वा माझ्या आज्ञेची मुलं आहात म्हणूनच तुमच्याकडे होणारा माझा मान म्हणजे मी सहन करीत आलो आहे. पण यापुढे जशाच तसं आज काय अंमलात आणला जाईल. आणि टोशा हा सुद्धा माझा न्याय आहे. मोठ्या हुशारकीने सांगतोय की मी तुमचा हित साधित आलो आहे. कसला आमचा हित साधलं? आमच्यावर कर्जाचा बोजा असताना तो हलका करायचा सोडून उलट आमच्याकडून आमची सारी जमीन नवीन घेतली आहेस. आमच्या कुटुंबाला आग लावली आहेस आणि आज त्या पेटलेल्या आगीभोवती एखाद्या पिशाचप्रमाणे नंगानाच करतोयस तू. मला तुला पुन्हा ऐकायचं नाही. जवळजवळ 3 वर्षाचा मक्ता चुकवला आहे. तो वसुली झाला गेलीच तुला माझ्या शेतामध्ये पाऊल टाकता येणार नाही. इतका नादान बनू नकोस रंगनाथ. नीट विचार करून काय बोलायचं असेल ते बोल. जर का अशा तऱ्हेने आमच्यावर अन्याय करशील तर ह्या माझ्या कुदळीनं एका क्षणात एकाचे 2 रंगनाथ केले जातील. ज्या दिवशी तू खरेदी पत्र केलं त्या दिवसापासून तुझ्याकडून आमचा शेत भक्त्यानं करण्यास घेतला आहे. आणि तेव्हापासून जवळजवळ 7-8 वर्ष आम्ही नियमितपणे मक्त्याचं धान्य घालीत आहोत. असं असताना 3 वर्षाचा मक्ता चुकला आहे असं सांगताना तुला शरम वाटायला पाहिजे. मला तुझ्याबरोबर वाद करायचा नाही. जे काही करायचं आहे ते मी कोर्टात जाऊन कायदेशीरपणे कळतो आता. म्हणजे तू कोर्टाची पायरी चढणार तर. पण लक्षात ठेव सत्य कधीही दडून राहणार नाही. अखेरीस तुला माघार घ्यावी लागेल. त्यावेळी पाहता येईल. पण तुझ्याकडे काही लेखी पुरावा आहे की नाही याचा अगोदर विचार कर. जोपर्यंत माझ्याकडून मक्ता दिल्याचा तुझ्याकडे काही लेखी पुरावा नाही तोपर्यंत न्यायानं भरलेलं तळवचं पाड माझ्या बाजूला चुकेल. अरे रे, अशा तऱ्हेनं पुढे देखील आमच्या पोटावर पाय ठेवून आमच्या अंगाखालची जमीन काढून घेणार काय? हरामखोर, आमची धुळधाण करून या जगातून आम्हाला नाहीसा करण्याचा गाठ घालतोस तर मग घे हे प्राचित. तुला काय करतोय? काय तुलाही अवदसा आठवली आहे? बाबा, या सैताला या जगातून नाहीसा करायची वाठाड घालतो. म्हणजे माझे सर्व शेतकरी बांधव तरी सुखी राहतील. असा वेड्यासारखा वागू नको. रंगनाथनं तुला भेटायला बोलावल्याचा निरोप ज्यावेळी मला पतीने सांगितलं त्या वेळेपासून मला तुझी भीती वाटत होती. आज तू रंगनाथ बरोबर काही कमी अधिक प्रकार केल्याशिवाय राहणार नाही हीच शंका मला भेडसावत होती. आणि म्हणूनच त्या वेळेपासून मी तुझा सारखा पार्टीवर होतो. पण शेतात मला चुकवून तू इथं आला. बरं काय झालं ते सांगशील की नाही? काय झालं? या हरामखोराच्या चढेल आणि अन्यायीपणाच्या वागणुकीमुळे माझ्या सर्वांगाला आग लागलेली आहे. आणि ती आग ज्यावेळी याच्या अंगातून रक्ताच्या धारा सुरू होतील त्याच वेळी शांत होईल बाबा. त्याच वेळी शांत होईल. रंगनाथ, काय झालं तू तरी सांग. आपल्या चिरंजीवांना विचारा. असं का बोलतो रंगनाथ? मी कुणी पलका आहे का? या नादाला रक्ताची आठवण असेल तेव्हाच ना राजा शहराचा युद्ध रक्तात चालता येतो. चल राजा, माझ्या बरोबर चल. या क्षणाला मला काय करावं काही सुचत नाही. चल राजा, चल म्हणतो ना. चालता येतो नाहीतर माझ्या रागाचा पारा चढला तर परिणाम वाईट होईल. चल निघ नाही धक्के म्हणून बाहेर काढेल. अरे जा ना हरामखोरा. माझ्या केसाला धक्का लावणारा दुसरा जन्म घ्यावा लागेल. बजावून ठेवतो. माझ्या वाटेला जाशील तर प्रणाम बुकशील.